सायन्स अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत। आपण पहिला चॅप्टर बघतोय ग्रॅव्हिटेशन आणि त्या चॅप्टर मधील पुढचा पॉइंट आज आपण शिकणार आहोत अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन। ओके, म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण किंवा पृथ्वीचे गुरुत्व त्वरण। आता त्वरण म्हणजे काय किंवा ॲक्सेलरेशन म्हणजे काय तर हे आधी आपण सुरुवातीला समजून घेऊयात आणि मग आपण पृथ्वीचे गुरुत्व त्वरण काय आहे हे पाहूया। तर सगळ्यात सुरुवातीला न्यूटनने एक लॉ सांगितला होता, न्यूटनचा सेकंड लॉ। ओके, तर न्यूटनचा सेकंड लॉ काय होता? न्यूटन्स सेकंड लॉ हे फक्त इंट्रोडक्शन साठी आहे तुम्हाला। न्यूटनचा सेकंड लॉ काय होता की acceleration of the body is directly proportional to the applied force। म्हणजे बॉडीचं जे ॲक्सेलरेशन असणार आहे ते कशा बरोबर प्रोपोर्शनल असणार आहे तर त्या फोर्स बरोबर प्रोपोर्शनल असणार आहे आणि जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असणार आहे तो काय असणार आहे त्याचा मास असणार आहे म्हणजे ma। ओके, हा झाला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट। म्हणजे आपण जर डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे समानुपातीचं जे चिन्ह आहे ते जर रिप्लेस केलं इक्वल टू साइनने तर तुम्हाला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो आणि तो कॉन्स्टंट काय आहे m आहे म्हणजे मास आहे। आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय मागे मी तुम्हाला व्हेलॉसिटी म्हणजे काय हे का आपण जो एक भाग बघितला त्या भागामध्ये एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की व्हेलॉसिटी म्हणजे काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, विस्थापन भागिले वेळ। म्हणजे त्या पार्टिकलने काही कालावधीमध्ये ओरिजिन पासून किंवा सुरुवातीपासून किती अंतर घेतलंय आणि ते अंतर भागिले त्याचा जो वेळ आहे म्हणजे ते अंतर कव्हर करण्यासाठी त्याला किती टाइम लागला याला आपण काय म्हणतो तर वेग असं म्हणतो। ओके, आणि मग त्याचा फॉर्म्युला पण मी तुम्हाला सांगितलं होता की जर आपण त्याचा मॅग्निट्यूड विचारात घ्यायचा असेल तर मॉड ऑफ व्ही म्हणजे काय असतो तर त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स आणि डिवाइडेड बाय टाइम। ओके, म्हणजे त्याला ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी टाइम किती लागला। समजा मी 50 किलोमीटर जात असेल आणि 50 किलोमीटर जाण्यासाठी मला जर 60 मिनिट्स म्हणजे 1 आवर लागत असेल तर मी 60 मिनिट्स ओके हे असे आपण लिहू शकतो। आणि मग जे त्याचे SI युनिट आहेत ते मीटर आणि मिनिटचे सेकंद आहेत, मग त्याचं कन्वर्जन कसं करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळी 50 गुणिले किलोमीटर म्हणजे 10⁻³ आणि हे मीटर आणि डिवाइडेड बाय 60। एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात तर 60 सेकंद असतात, म्हणून काय आलं हे 60 सेकंद। आणि याची कॅल्क्युलेशन करायची युनिट काय त्याला मीटर पर सेकंद। याला आपण काय म्हणतो व्हेलॉसिटी म्हणतो, वेग म्हणतो त्याचा की वेग म्हणजे काय किती डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला किती गती म्हणजे काय तर ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला किती टाइम लागलेला आहे। आणि वेग म्हणजे ज्यावेळेस त्याची दिशा पण दर्शवली जाते की समजा एखादी जी वस्तू आहे त्या वस्तूला एक्स डायरेक्शनने जाण्यासाठी 50 किलोमीटर अंतर कापण्यासाठी जर त्याला 60 मिनिट लागत असतील तर त्याचं मॅग्निट्यूड हे असेल आणि एक्स कॅप म्हणजे जर मी पुढे एक्स कॅप असं लिहिलं तर एक्स कॅप ही त्याची डायरेक्शन असेल, त्याला आपण वेग असं म्हणतो। ओके, आता हे झालं मॅग्निट्यूड। मग आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय जर ह्या वेलॉसिटीमध्ये ही वेलॉसिटी जर चेंज होत असेल टाइम टू टाइम म्हणजे प्रत्येक सेकंदाला जर ही वेलॉसिटी चेंज होत असेल तर ती जी चेंज होणारी वेलॉसिटी आहे त्यालाच आपण काय म्हणतो चेंज होणारी वेलॉसिटी एका सेकंदामध्ये त्याला आपण काय म्हणतो त्वरण असं म्हणतो किंवा ॲक्सेलरेशन असं म्हणतो। म्हणजेच आपण असंही लिहू शकतो की समजा सुरुवातीचं जे मॅग्निट्यूड आहे एका व्हेलॉसिटीचं ते सुरुवातीची जी एक वस्तू आहे आणि त्या वस्तूचे जे मॅग्निट्यूड आहे ते समजा 20 किलोमीटर असेल, स्पीड याचा 20 किलोमीटर पर सेकंद एवढा याचा स्पीड असेल आणि नंतर त्याचा फायनल स्पीड त्याने वाढवला आणि तो किती झाला तर 30 किलोमीटर पर सेकंद झाला। एका सेकंदामध्ये 30 किलोमीटर झाला तर आपण त्याचं ॲक्सेलरेशन किती आहे असं म्हणतो तर ॲक्सेलरेशन म्हणतो मॅग्निट्यूड किती असेल ॲक्सेलरेशनचं 30 - 2 v2 - v1 डिवाइडेड बाय किती सेकंदात झालं हे एका सेकंदामध्ये एवढा चेंज झालाय म्हणजे किती येईल 30 - 20 म्हणजे 10 डिवाइडेड बाय 1। आता ह्याचं युनिट काय येणार आहे तर 30चं म्हणजे व्हेलॉसिटीचं जे युनिट असेल ते किती आहे व्हेलॉसिटीचं युनिट आपण असं म्हणतो की व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद। ओके, हे मी थोडंसं व्यवस्थित लिहिते की ॲक्सेलरेशन काय झालं मॅग्निट्यूड ॲक्सेलरेशन इज इक्वल टू v2 - v1 डिवाइडेड बाय किती टाइमामध्ये एका सेकंदामध्ये। ओके, dt म्हणजे t2 - t1 आता मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला टाइम t1 इज इक्वल टू काहीतरी सेकंद असेल, समजा 1 सेकंद असताना याचा स्पीड एवढा होता आणि t2 सेकंद म्हणजे 2 सेकंद झाला। एका सेकंदात याचा स्पीड किती वाढलाय तर 30 झालाय म्हणजे 20 आणि 30 10 किलोमीटर पर सेकंद आणि तो वाढलाय तर मग किती येणार इथे v2 ची किंमत आली 30 मायनस v1 ची किंमत आली 20 आणि डिवाइडेड बाय t2 किती आलाय तर 2 सेकंद आणि -1 सेकंद म्हणजे काय आलायचं 10 डिवाइडेड बाय 2 - 1 1 याचं पहिल्याचं युनिट होतं मीटर पर सेकंद आणि टाइमचं युनिट परत आलं सेकंद म्हणजे हेच युनिट काय झालं तर 10 मीटर पर सेकंद इंटू सेकंद। हा मीटर पर सेकंद जो असतो तो डिनॉमिनेटरला येतो म्हणून सेकंद इंटू
सेकंद बरोबर 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके. आता या ठिकाणी फक्त तुम्ही लक्षात काय ठेवायचं, हे तुम्हाला समजलं नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की व्हेलॉसिटी एका सेकंदामध्ये कितीने चेंज होती त्याला आपण ॲक्सेलरेशन असं म्हणतो. आणि मॅग्निट्यूड कसं काढणार आहे की व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कितीने चेंज होतं त्यावरून आपण मॅग्निट्यूडची व्हॅल्यू काढणार आहोत. मॅग्निट्यूड म्हणजे या दिशा नसेल आणि हे जर आता समजा एक्स डायरेक्शन असेल, V1 ची डायरेक्शन एक्स असेल, इथे एक्स असेल, इथे एक्स असेल, तर हे काय होणार आहे एक्स कॅप डायरेक्शन एवढं चेंज होणार आहे. त्यावेळी ही मॅग्निट्यूड बरोबर तुम्ही याला डायरेक्शन पण दिली म्हणून ॲक्सेलरेशन ही काय झाली वेक्टर क्वांटिटी झाली किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता की सदिश राशी झाली. जी दिशा पण तुम्ही दाखवली स म्हणजे सह आणि सह दिशा, दिशेसह तुम्ही याची माहिती दिली म्हणजे ही सदिश क्वांटिटी झाली. ओके. किंवा समजा V1 असेल, मॅग्निट्यूड दाखवलं, दिशा दाखवली नाही, म्हणजे नाही, अदिश म्हणजे दिशा नसलेली, म्हणजे ही कोणती झाली की फक्त मॅग्निट्यूड दाखवलं याचं त्यावेळेस ती काय झाली अदिश झाली. ओके. आता अदिश म्हणजे की अदिश राशी कशाला म्हणायचं आणि हे चालतं चालतं मी तुम्हाला सांगते की अदिश कशाला म्हणायचं. जर एखादी फिजिकल क्वांटिटी जी असेल त्या फिजिकल क्वांटिटीच्या माहिती देण्यासाठी जर त्याला डायरेक्शनची गरज नसेल तर त्याला आपण अदिश राशी म्हणतो. उदाहरण काय त्याचं तर स्पीडला आपण दिशा दाखवत नाही मग स्पीड काय झाली अदिश झाली. पण व्हेलॉसिटी मध्ये नेहमीच एक्स कॅपचा उल्लेख येतो. जर मॅग्निट्यूड दाखवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने दाखवता, जर त्यावेळेस तुम्ही त्याची दिशा दाखवता म्हणजे ती काय झाली सदिश राशी झाली म्हणजे व्हेक्टर क्वांटिटी झाली. ओके. ठीक आहे. आता तुम्हाला कळलं ॲक्सेलरेशन किंवा त्वरण म्हणजे काय. वेग जर बदलत असेल तर तो प्रति सेकंदाला कितीने चेंज होतो वेग, याला आपण काय म्हणतो त्वरण असं म्हणतो. म्हणजे एका सेकंदात वेग, समजा एखादी बस असेल, ओके, तुम्ही हे बऱ्याच वेळेस बघितलं असेल की बस ज्या वेळेस रोडवरून धावते तर जिथे उतार असेल तिथे काय होतं बसचा स्पीड थोडासा वाढतो. मग जो हा वाढणारा स्पीड आहे तो उतार सुरुवातीला सुरू होण्याच्या आधी म्हणजे ॲट टी इज इक्वल टू काहीतरी सेकंद असेल, टाइम झालेला असेल तुमचा, तर त्या टायमिंगला त्याचा स्पीड किती होता आणि किती सेकंदानंतर त्याचा स्पीड तुम्ही मेजर केला तो किती आलाय. तर हे याला काय करायचं की समजा 5 सेकंदात स्पीड त्याचा 50 चेंज झालाय, 50 मीटर पर सेकंद आहे असं तुमच्या लक्षात आले, तर मग तुम्ही काय करणार आहे की 5 सेकंदामध्ये चेंज झालाय तर मग ते सुरुवातीची क्वांटिटी म्हणजे समजा उताराला गाडी लागलेली आहे. ओके. तर आता इथे समजा एसटी आहे तर एसटी ही सुरुवातीला इथे ॲट टी, आता समजा आपण इथून स्टार्ट करतोय म्हणून ॲट टी इज इक्वल टू 0, याचा जो स्पीड आहे या बसचा जो स्पीड आहे तो आपण असं मानूयात की सुरुवातीला किती आहे 30 मीटर पर सेकंद आहे आणि ही बस ज्यावेळेस उताराला लागली आहे तर 1-2 सेकंदानंतर ज्यावेळेस ही बस इथे असेल त्यावेळेस आपण मानूयात की ह्याचा किती झालाय 40 मीटर पर सेकंद एवढा स्पीड झाला. स्पीड म्हणजे तिथे स्पीड मेजर करण्यासाठी तुम्हाला बघा काटा दिलेला असतो, एक सर्क्युलर मेजरमेंट टेप दिलेले असते की त्याच्यावर तुम्हाला कळतं की किती स्पीड झालेला आहे. आता किती झालाय की ॲट टी इज इक्वल टू म्हणजे टाइम इज इक्वल टू 0 सेकंद झाला हा एवढा होता आणि ॲट टी इज इक्वल टू 2 सेकंदानंतर ज्यावेळेस बस इथे पोहोचली त्यावेळेस तुम्ही मेजर केला तर तो इतका आला. तर मग तुमचं त्वरण किती आलं, त्वरणाचं मॅग्निट्यूड किती आलं, तर ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड काय असणार आहे 40 म्हणजे वेग कितीने चेंज झालाय तर 40 वजा 30 कितीने चेंज झालाय तर हा झालाय 10 ने चेंज आणि किती सेकंदामध्ये तर टी इज इक्वल टू 2 आणि टी इज इक्वल टू 0 म्हणजे किती सेकंदात झाला हा 2 - 0 म्हणजेच 2 म्हणजे इथे किती येईल 5 आणि युनिट काय मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजे 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर हे काय झालं त्याचं त्वरण झालं किंवा ॲक्सेलरेशन झालं. सिमिलरली न्यूटन सेकंड लॉने काय सांगितलं की जर फोर्स वाढला तर त्याची गती जास्त प्रमाणात चेंज होणार आहे. बघा तुम्ही सायकल चालवताना जर तुम्हाला स्पीड वाढवायचा असेल सायकलीचा तर तुम्ही काय करता की जास्त वेगात पॅडल मारता आणि मग तेवढ्या सेकंदामध्ये त्याची व्हेलॉसिटी चेंज व्हायला लागते, तो जास्त वेगात सायकल पळायला लागते. हे जे चेंज होणार आहे ते कशावर डिपेंड आहे, व्हेलॉसिटी चेंज, त्याचं स्पीड चेंज होतोय म्हणजेच काय होतंय त्याला ॲक्सेलरेशन मिळते, त्वरण मिळते आणि ते कशामुळे मिळतंय तुम्ही फोर्स वाढवल्यामुळे, पॅडल तुम्ही जोरात हलवल्यामुळे. म्हणजेच फोर्स जेव्हा आपण वाढवतो त्यावेळेस त्याचं ॲक्सेलरेशन पण काय होतं वाढतं. म्हणजेच ॲक्सेलरेशन हे फोर्स बरोबर समानुपाती असतं. ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स आणि तो जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तो कशाने दाखवला जातो तर एमने दाखवला जातो. पण मग आपण बघितलं की गुरुत्वीय बल काय आहे की गुरुत्वीय बल मागच्या लेक्चरला आपण बघितलं की न्यूटनचा जो वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत होता किंवा न्यूटनचा जो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ होता त्यामध्ये काय सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो तो काय असतो तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो ज्या दोन वस्तूंमधला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघतोय त्याच्या प्रोडक्ट बरोबर आणि त्या दोन्ही वस्तूंमधलं जे डिस्टन्स असतील त्याचा जो स्क्वेअर असेल याच्या बरोबर ते व्यस्त अनुपाती असतं म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. ओके. आणि जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तो आपण कशाने दाखवला होता
जी ने दाखवलं होतं. मग जर फोर्स जिथे असेल तिथे जर ऍक्सलरेशन उपलब्ध आहे तर याचा अर्थ हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे इथे पण काहीतरी ऍक्सलरेशन असलं पाहिजे. ओके, म्हणजे ज्या अर्थी पृथ्वी त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते त्या वस्तूवर, तर पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असताना पृथ्वी त्याला काहीतरी त्वरणाने त्याची व्हेलॉसिटी चेंज करणार आहे. म्हणजे आपण जी वस्तू वर फेकतो बघा आणि तिच्यावेळेस ती खाली यायला सुरुवात होते त्यावेळेस त्याचा स्पीड जो आहे तो कुठल्या तरी त्वरणाने चेंज होणार आहे, कारण पृथ्वी त्याच्यावर कंटिन्युअसली काय करणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करणार आहे. ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असणार आहे, जी तर कॉन्स्टंट आहे, जीची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू, आणि m1 म्हणजे इथे मास असणार आहे त्या पृथ्वीचं, मास असणार आहे वस्तूचं, किंवा आपण याला स्मॉल mi म्हणूयात, वस्तूचं मास, आणि पृथ्वी आणि त्या वस्तूमध्ये किती डिस्टन्स आहे ते असणार आहे आपलं r. समजले? गुरुत्वत्वरण म्हणजे काय, पृथ्वीचं गुरुत्वत्वरण म्हणजे काय, पृथ्वीने जो फोर्स अप्लाय केला त्या वस्तूवर, त्या फोर्समुळं त्या वस्तूला काहीतरी ऍक्सलरेशन प्राप्त होणार आहे, त्वरण मिळणार आहे, त्याची व्हेलॉसिटी काहीतरी अमाऊंटने चेंज होणार आहे त्या फोर्समुळं, त्याला आपण काय म्हणणार आहे, गुरुत्वत्वरण असं म्हणणार आहे. म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहे ग्रॅव्हिटेशन. ओके, ग्रॅव्हिटेशन असं म्हणणार. तर आता हे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन किंवा ग्रॅव्हिटेशन कसं काढणार आहोत आपण, न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला माहिती आहे, F इज इक्वल टू ma. ओके, मास इंटू ऍक्सलरेशन. मग जी ग्रॅव्हिटेशन आहे त्याला ऍक्सलरेशनच्या ऐवजी काय म्हटलेलं आहे, तर a च्या ऐवजी काय म्हटलंय, g, कारण ते ग्रॅव्हिटेशन आहे. म्हणजे जर a g आपण असं मानलं तर ऍक्सलरेशन ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजेच त्याला सिम्बॉल मानलेला आहे त्यांनी g. म्हणजे ऍक्सलरेशन आणि g चं युनिट सेमच असणार आहे. किती असणार आहे ते युनिट, g चं युनिट ऑफ g किती असणार आहे, तर ते असणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे असणार आहे याचं SI युनिट. आणि दुसरं एक युनिट असं CGS युनिट, ते काय असणार आहे, मीटरच्या ऐवजी इथे सेंटीमीटर घेतलं जातं. सेकंडचं युनिट चेंज होत नाही, ते सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर असतं. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्ही सध्या तात्पुरतं, की मीटर पर सेकंड स्क्वेअर याचा युनिट झालं आणि CGS युनिट काय झालं, सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात, तर 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. ओके, आता हे तुम्हाला कळलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असणार आहे, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू काय येणार आहे, मास इंटू ऍक्सलरेशन म्हणजे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असणार ते g असणार आहे. कशानुसार, तर न्यूटन्सच्या सेकंड लॉ नुसार. हा होता आपला इंट्रोडक्टरी पार्ट. ओके, म्हणजे हे फक्त इंट्रोडक्शन होतं. आता तुम्हाला सिलेबसमध्ये काय विचारलं जातं, की तुम्हाला विचारलं जातं की ग्रॅव्हिटेशन आहे, या ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू काढा किंवा त्याचा फॉर्म्युला कसा आला तो एक्सप्लेन करा किंवा डेरिव्हेशन द्या जीचं. मग ते आपण कसं देणार आहे, की आपल्याला माहिती आहे की बाय न्यूटन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ, न्यूटन्स युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन लॉ म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, न्यूटनच्या वैश्विक सिद्धांतानुसार काय आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, Fg काय आहे, जी कशासाठी सफिक्स म्हणून वापरलाय, जी म्हणजे मल्टिप्लिकेशन नाहीये इथे, जी म्हणजे काय तर ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणून मी जी वापरला. तुम्ही हे पूर्ण जो चॅप्टर आहे तो ग्रॅव्हिटेशनवर आहे म्हणून जी वापरला नाही तरी चालेल. मग F इज इक्वल टू काय आहे, तर g m1 m2 अपॉन r स्क्वेअर. ओके, आता आपण कशामधलं काढतोय फोर्स, पृथ्वी आणि एखादी वस्तू, कोणतीही एक वस्तू आणि ते पृथ्वी, याच्यामध्ये किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट आहे. म्हणून जर एक मास आपण काय मानूया तिथे m. ओके, आणि स्मॉल m म्हणजे काय झालं, त्या वस्तूचं मास झालं. आणि r म्हणजे काय, तर आपण असं म्हणूयात की पृथ्वीच्या सरफेसवर किती, समजा ही अर्थ असेल तर ह्या अर्थच्या सरफेसवर, ह्या पर्टिक्युलर पॉइंटवर, म्हणजे आता आपण जे उभे आहोत ते त्या पृथ्वीच्या सरफेसवर उभे आहोत, या सरफेसवर ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू काय आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला काढायची. म्हणून आपण इथे मानलंय की ही त्याची रेडियस आहे सेंटर पासूनची, आणि ही रेडियस काय आहे तर r आहे. ओके, हा रेडियस आहे, रेडियस वेक्टर आहे म्हणून मी तो आउटवर्ड दाखवला. ठीक आहे, मग हे झालं फोर्स, आणि फोर्सची जी डायरेक्शन असणार आहे ती टुवर्ड्स द सेंटर असणार आहे. ही काय झाली, फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची. आणि न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो, की बाय न्यूटन्स सेकंड लॉ F इज इक्वल टू m असतो. म्हणजेच इथे पृथ्वी किती प्रमाणात, पृथ्वीच्या फोर्समुळे किती प्रमाणात स्पीड चेंज होणार आहे त्याला आपण काय म्हणणार इथे g म्हणणार आहे. आता हा जो g आहे इथे फक्त आपण मॅग्निट्यूड घेतलाय, F म्हणजे मॅग्निट्यूड घेतलाय. ओके, त्याचे डायरेक्शन असतात की तो डाऊनवर्ड आहे की अपवर्ड आहे, ह्या गोष्टी तुम्हाला येतीलच. पण आता सध्या तरी एवढं लक्षात ठेव की हे जे आहे ते काय आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे, हे काय आहे मॅग्निट्यूड आहे, ते किती आहे mg एवढं आहे. मग हा काय झालं, हे इक्वेशन झालं फर्स्ट, हे झालं इक्वेशन सेकंड. पण बघा इक्वेशन फर्स्ट मध्ये हा पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे लेफ्ट साइड काय आहे याची
सेम आहे. जर लेफ्ट साइड याची सेम असेल तर याचा अर्थ राईट साइड पण काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. म्हणून काय येणार आहे मग इथे mg इज इक्वल टू gm कॅपिटल M डिवायडेड बाय r स्क्वेअर. आता बघा इथे हा जो m आहे तो g ला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. ज्यावेळी तो राईट साइडला जाईल तो काय होईल, डिव्हिजन मध्ये येईल. मी तुम्हाला ऑलरेडी आधीही सांगितलंय की लेफ्ट साइडला जी प्रोसेस आहे ती राईटला गेल्यानंतर काय होते, चेंज होते किंवा त्याच्या अपोजिट होते. आता हा m आहे, m ला m ने भागल्यानंतर काय होईल, 1 येईल. मग खाली काय शिल्लक राहील, gm बाय r स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. पण हा g कोणता असणार आहे, तर कॅपिटल G असणार आहे आणि हा g कोणता असणार आहे, तर स्मॉल g असणार आहे. आता हा जो कॅपिटल G आहे तो काय आहे, कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू ठरलेली, ती ऑलरेडी तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे SI युनिट मध्ये. आणि हा जो कॅपिटल M आहे तो काय आहे, तर मास आहे अर्थचं. रेडियस ही काय आहे, अर्थची रेडियस आहे. सेंटर पासूनचं जे हे डिस्टन्स आहे ती आहे अर्थची रेडियस. त्याची रेडियसची डायरेक्शन आउटवर्ड असते, फोर्सची डायरेक्शन इनवर्ड असते. तर हा जो रेडियस आहे त्याची व्हॅल्यू पण बुक मध्ये दिलेली आहे, त्याची स्क्वेअरची व्हॅल्यू आपण घेणार आहोत. आता काय करायचं, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मास जर अर्थचं कॉन्स्टंट असेल, जी पण काय आहे, कॉन्स्टंट आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, आर पण काय आहे, सरफेसवरची रेडियस. जर ही रेडियस कॉन्स्टंट असेल तर जी ची व्हॅल्यू काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. आणि जर आर जर चेंज झाली, मास तर कॉन्स्टंटच आहे, पण जर आर चेंज झालं कुठे पृथ्वीच्या शेपमुळे तर जी ची व्हॅल्यू पण काय असणार आहे, चेंज होणार आहे. आता सध्या आपण आर जे आहे ते ऑन अन ॲव्हरेज जी आहे ती कॉन्स्टंट व्हॅल्यू घेणार आहोत. मग त्या व्हॅल्यूज काय दिलेल्या आहेत, तर ह्या व्हॅल्यूज जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे की कॅपिटल G ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके, ही व्हॅल्यू आहे. ही युनिट आपण कसं काढलं ते आपण त्या दिवशी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की हा जो जी जो आहे तर इथे मीटर स्क्वेअर आहे हे लेफ्ट साइडला जाईल, न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर होईल आणि केजी स्क्वेअर डाऊन साइडला येईल लेफ्टला गेल्यानंतर. ओके, ही झाली जी ची व्हॅल्यू. त्यानंतर आपल्याला कोणते पाहिजे, मास. मास कशामध्ये देतो आपण, मास म्हणजे वस्तुमान, म्हणजे किती किलो, किलोग्रॅम मध्ये देतो. मग अर्थचा मास किती आहे, तर अर्थचा मास किती आहे, 6 × 10⁻24 kg. ओके, म्हणजे 6 × 10⁻24 एवढं वजनाची पृथ्वी आहे. अर्थ इज अ मॅसिव्ह ऑब्जेक्ट, म्हणजे वस्तुमान खूप काय आहे, अर्थचं जास्त आहे. ह्या व्हॅल्यू ऑलरेडी काय असतात, तर तुम्हाला बुक मध्ये कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेल्या असतात. ठीक आहे, मग त्याची रेडियस किती आहे अर्थची रेडियस म्हणजे त्रिज्या, म्हणजे सेंटर पासूनचं ते परिघापर्यंतचं अंतर, सर्कम्फरन्सचं अंतर, पृथ्वीचं जे सेंटर आहे त्या सेंटर पासून आपण ज्या सरफेसवर उभा आहोत ते अंतर किती आहे, आर, ते आहे 6.4 × 10⁻6 आर म्हणजे रेडियस, म्हणजे त्याचं युनिट काय येणार आहे, तर मीटर एवढं येणार आहे. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला इथे पुट करायच्या. जी 6.6. आता एक लक्षात घ्या, हे जे आहे हे SI युनिट आहे, हे SI युनिट आहे, न्यूटन SI युनिट आहे, सगळे SI युनिट आहेत. त्यामुळे आपल्याला इथे प्रत्येक ठिकाणी ते SI युनिट मांडायची गरज नाही. आपण जरी व्हॅल्यूज मांडल्या आणि जीचं डायरेक्टली जे SI युनिट आहे ते लिहून टाकलं तरी देखील आपल्याला इथे जमणार आहे. जी काय आहे मग 6.67 × 10⁻11 मास काय आलेला आहे, किती आहे 6 × 10⁻24 डिवायडेड बाय रेडियस. रेडियसचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर घ्यायला विसरायचं नाही. रेडियसचा स्क्वेअर किती आहे 6.4 × 10⁻6 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे किमती आपण मांडून घेतल्यात. पुढची कॅल्क्युलेशन आपण आता करूयात. हे थोड्या वेळासाठी मी पुसून टाकते, कारण आपली आता याची माहिती घेऊन झाली. ओके, नेक्स्ट मग जी ची व्हॅल्यू काय येणार आहे, स्मॉल जी ची व्हॅल्यू म्हणजे ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू काय येणार आहे, तर इथे आलंय 6.67, इथे आहे 10⁻. आपण काय करूयात, आधी स्क्वेअर करून घेऊयात, डिनॉमिनेटरला स्क्वेअरची व्हॅल्यू मांडूयात, न्यूमरेटर तसाच ठेवूयात. 6.67 × ही व्हॅल्यू फक्त मी आधी घेते 6 × हा 10⁻11 हा पुढे लिहिते आणि × 10⁻24. ह्या व्हॅल्यूज थोड्याफार पुढे मागे, ही व्हॅल्यू आधी लिहिली काय नंतर लिहिली काय, मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे काय फरक पडत नाही. ओके, डिवायडेड बाय, आता हे 6.4 चा स्क्वेअर करायचा आपल्याला. ओके, 6.4 चा स्क्वेअर काय येईल, 6.4 × 6.4 आणि × 10⁻6, 6 चा स्क्वेअर. 10⁻6 चा स्क्वेअर जो असतो तो काही मुलं लिहिताना काय करतात की 10⁻6 चा स्क्वेअर म्हणजे असं लिहितात की 10⁻36 म्हणजे 6 चा स्क्वेअर करतात, पण हे त्याचा मिनिंग होत नाही. हे काय आहे, चुकीचं आहे. घातांकाचा नियम काय सांगतो की एखादी जी व्हॅल्यू असेल त्याचा घातांक m असेल आणि त्याचा जर रेस टू n असेल तर त्यावेळेस प्रॉपर्टी अशी आहे की बेस सेम राहतो आणि m × n अशा प्रकारे घातांक तो चेंज होतो. हे तुम्हाला 7th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. मग इथे काय आहे तर 10⁻6 आणि 2 आहे, म्हणजे इथे काय येणार आहे 10⁻6 × 2 म्हणजे 10⁻12.
6×12. ओके, मग ते मी इथे लिहिते की इंटू 10⁶² बाय 10⁻12. ओके, ठीक आहे. मग आता इथे बघा, इथे 6 आहे, इथे 6 आहे, इथे 6 आहे, इथे 6 आहे, इथे 6.67 आहे, इथे 6.6 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6.4 इतकीच ती व्हॅल्यू आहे. इथे पण 6 आहे, इथे पण अप्रॉक्सिमेटली 6.4 इतकीच व्हॅल्यू आहे. म्हणजे जर अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजे जर तुम्ही किंमत काढली तर 6.6 आणि 6.4 सेम सेम आहेत, हे कॅन्सल होतील. 6 ला 6.4 कॅन्सल होईल अंदाजे काढले तर, कॅल्क्युलेटर यूज न करता. म्हणजे ही टोटल व्हॅल्यू जी आहे 6,736 आणि 6,736 अप्रॉक्सिमेटली काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. कॅन्सल झाली म्हणजे इथे काय येईल, अप्रॉक्सिमेटली सांगते मी की हे अप्रॉक्सिमेटलीचं साइन आहे ते किती येईल, इथं 1 असं येईल. ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघा तुम्ही कॅल्क्युलेटरवर किती व्हॅल्यू येते ते आपल्याला कळेलच. इंटू काय आहे 10⁻11 आणि 10⁻24. घातांकाचा नियम परत आपल्याला यूज करायचा आहे की समजा इथे असेल x⁻m आणि इथे जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल x⁻n तर याचा मिनिंग असा होतो की x⁻m असेल आणि मल्टिप्लाय बाय x⁻n असेल. बेस जर सेम असेल तर याचा मिनिंग काय होतो की x⁻m+n. ओके, सिमिलरली जर x⁻m असेल म्हणजे बेस आहे 10, तो सेम बेस इथे असेल 10 आणि त्याचा घातांक काय आहे m, काहीतरी 2 3 दिलेला असेल, इथे n आहे, तर काय होतं हे x⁻m-n अशा पद्धतीने ते कन्वर्ट होतो. सेम आपल्याला इथे करायचं की इथे किती आहे 10⁻11 आहे, 10⁻11 बेस सेम आहे 10 10 10 म्हणजे हे काय होणार आहे, याची बेरीज होणार आहे. 10⁻11 गुणाकाराचं चिन्ह असेल मध्ये तर घातांकाची बेरीज होणार आहे म्हणजे काय होणार आहे ते +24. ओके, आणि डिवायडेड बाय किती आलंय 10⁻12. आता हे डिनॉमिनेटरला आहे, आपण हे मांडून घेऊयात आधी. किती आलं -11 आणि +24. तुम्हाला सांगितलं मायनस आणि प्लस जर असेल तर काय करायची, वजाबाकी करायची. 24 मधून 11 गेले, खाली किती शिल्लक राहिले, 24 मधून 11 गेल्यानंतर 4 मधून 1 गेला, खाली उरले 3 आणि 2 1 गेला, खाली उरला 1 म्हणजे 10⁻30 आणि डिवायडेड बाय 10⁻12. परत घातांकाचा दुसरा नियम हा की जर भागाकार असेल तर घातांकाची काय वजाबाकी. सिमिलरली हा जो 12 आहे तो काय होईल, मग इथे वरती वजाबाकी करूयात. मग इथे काय आलं, अप्रॉक्सिमेटली ही व्हॅल्यू आली 1 × 10⁻13 - 12 किती आली 1, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणजे 10⁻1 म्हणजे अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली किती आली आपली व्हॅल्यू 10 आली. पण जर हेच तुम्ही तंतोतंत 6.6 ला 6.4 ने भागलं, 6 ला 6.4 ने भागलं तर 6 ला भागल्यानंतर ही व्हॅल्यू थोडी कमी भरणार आहे. मग ही कॅल्क्युलेटरवर जर व्हॅल्यू तुम्ही काढली तर व्हॅल्यू किती येते, ही सगळी टोटल जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर ती व्हॅल्यू येते 9.77. ही कॅल्क्युलेशन जे आहे ते. आणि याचं युनिट काय आहे जीचं, तर जीचं जे युनिट आहे ते जीचं युनिट सेम असणार आहे की जे युनिट आहे ऍक्सलरेशनचं. कारण मी तुम्हाला सांगितलं जी म्हणजेच ऍक्सलरेशन आहे, फक्त ते पृथ्वीचं ऍक्सलरेशन आहे. पृथ्वीचं जो फोर्स अप्लाय करणार आहे त्यामुळे त्या वस्तूवर निर्माण झालेलं ते ऍक्सलरेशन किंवा त्वरण असणार आहे. मग त्या त्वरणाची तुम्हाला सांगितलं मी काय असणार आहे युनिट, जे एचं युनिट आहे, एचं युनिट काय होतं की व्हेलॉसिटी मध्ये जो चेंज झालेला आहे, चेंज डी ने दाखवतो आपण, किंवा v2 - v1 डिवायडेड बाय t2 - t1. ओके, हा त्याचा फॉर्म्युला आहे. ऍक्सलरेशनचं युनिट काय झालं, जे व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे मीटर पर सेकंद, किती किलोमीटर किंवा किती मीटर गेली आहे एका सेकंदात. ओके, डिवायडेड बाय टीचं युनिट टाइमचं युनिट सेकंद. ओके, मग काय आलं हे मीटर पर सेकंद आणि हे परत डिनॉमिनेटरला दुसरं सेकंद म्हणजे युनिट काय आलं तर मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग ह्याचं युनिट काय असणार आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, युनिट लक्षात ठेवायचे. ऑब्जेक्टिव्ह साठी हा क्वेश्चन विचारला जातो की जीचं युनिट किती असेल, किती असणार आहे जीचं युनिट तर मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि जर कॅल्क्युलेशन केलं तर जीची व्हॅल्यू येणार आहे 9.77. पण आता पृथ्वी ही कधी येणार आहे, जर मास कॉन्स्टंट असेल, आर कॉन्स्टंट असेल, जीची व्हॅल्यू आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ती तर कॉन्स्टंटच आहे, त्यामुळे यामुळे फरक पडणार नाहीये. कारण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू ती ऑलवेज कॉन्स्टंट असते. किती असते ती, कॅपिटल जी ची व्हॅल्यू 6.61 × 10⁻11. पण जे मास आहे, मास काय आहे, जसं जसं तुम्ही सेंटरकडे जाणार आहे तशी तशी ते तुम्ही डेप्थला जाणार आहात, मग तेवढंच मास कन्सिडर होणार आहे. त्यावेळी ते मास आपल्याला लक्षात घ्यायचंय. आणि आरची जी व्हॅल्यू आहे तर पृथ्वीचा शेप जो आहे तो आपण सगळीकडे काय मानलाय समान मानलेला आहे. पण पृथ्वीचा जो शेप आहे तो सगळीकडे समान नाहीये. तर पृथ्वी त्याच्या ध्रुवाला म्हणजे त्याचे जे पोल आहेत त्या पोलच्या ठिकाणी काय थोडीशी चपटी
थोडीशी काय चपटी. त्यामुळे काय होतं की मग ही जी रेडियस आहे ही रेडियस थोडीशी कमी भरते, ही रेडियस काय होते थोडीशी किंचित थोडीशी जास्त होते. ओके, मग हे ज्या व्हॅल्यूज आहेत की पृथ्वीच्या रेडियस नुसार किती व्हॅल्यू चेंज होणार आहेत ग्रॅव्हिटेशनच्या, तर ग्रॅव्हिटेशनची जी व्हॅल्यू आहे ती जी नॉर्थ आणि साऊथ पोल असतील या ठिकाणी रेडियस काय झाली बघा कमी झाली. चपटी असल्यामुळे काय झाले रेडियस कमी झाली. ज्या अर्थी रेडियस कमी झाली आहे, रेडियस कुठे इथं डिनॉमिनेटरला आहे. जर रेडियस कमी होत असेल तर ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. जर रेडियसची व्हॅल्यू कारण ते व्यस्त अनुपाती आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, छेद जर कमी झाला असेल तर याचा अर्थ न्यूमरेटर काय होणार आहे हा पार्ट जो आहे तो वाढणार आहे. जी ची व्हॅल्यू ती वाढलेली असते, मग ती पोल जवळ किती आहे जी ऍट पोल ती व्हॅल्यू किती आहे ती व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेटली 9.83 एवढी व्हॅल्यू आहे. ओके, आणि युनिट सेम की मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि जे विषुववृत्त आहे म्हणजे पृथ्वीचं जे विषुववृत्त आहे की जे आपण म्हणतो की पृथ्वीच्या सेंटर मधून जातं की हे जर पूर्ण पॉइंट आहे विषुववृत्त पृथ्वीच्या सेंटर मधून जाणारं, त्या ठिकाणी या ठिकाणी रेडियस सगळ्यात जास्त आहे. आणि ते रेडियस जास्त असल्यामुळं रेडियसची व्हॅल्यू जी आहे ती वाढली म्हणजे त्याच्या अर्थ जी ची व्हॅल्यू काय होणार आहे कमी होणार आहे. आणि ती जी ची व्हॅल्यू इथे किती असेल तर जी किती असेल 9.78. जी ची व्हॅल्यू जी आहे ती इक्वेटोरवर किती असणार आहे, इक्वेटर म्हणजे विषुववृत्तावर ती व्हॅल्यू किती असणार आहे तर 9.78. आपली किती आली होती 9.77. तेवढीच व्हॅल्यू जी जवळपास आहे ती विषुववृत्तावर म्हणजेच इक्वेटरवर आपल्याला दिसून येते. युनिट असेल सेम मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता इथे फक्त स्लाइटली रेडियस कमी झाल्यामुळे ही व्हॅल्यू थोडीशी इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, समजले इथपर्यंत. काय काय पॉईंट्स आपण बघितले की यामध्ये आज आपण न्यूटनचा सेकंड लॉ बघितला. आणि न्यूटनच्या सेकंड लॉ मुळे त्या न्यूटनच्या सेकंड लॉने आपल्याला काय सांगितलं की फोर्स जर क्रिएट होत असेल तर त्या फोर्समुळं त्या वस्तूवर त्वरण अप्लाय होतं किंवा ग्रॅव्हिटेशन अप्लाय होतं. पृथ्वीच्या फोर्समुळे असंच त्याच्यावर ग्रॅव्हिटेशन अप्लाय होणार आहे. आणि हे जे ग्रॅव्हिटेशन असेल त्याची व्हॅल्यू आपण ह्या दोन इक्वेशनच्या माध्यमातून काढलेली आहे. आणि ती किती आलेली आहे तर इथे 9.83 आणि इथे 9.78. ते अप्रॉक्सिमेटली घेताना प्रत्येक वेळेस किती घेतली जाते उदाहरण सोडवताना तर ती घेतली जाते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, जी ची व्हॅल्यू ही घेतली जाते बऱ्याच वेळेस. ठीक आहे, नेक्स्ट ह्या ज्या व्हॅल्यूज आपण बघितल्यात की पोलवर किती आहे इक्वेटरवर किती आहे या कुठे कोणत्या पार्टसाठी काढल्या आपण ह्या त्याच्या सरफेसवर काढल्या. ओके, सरफेसवर रेडियस जशी चेंज होती तशा व्हॅल्यू चेंज होत आहेत. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ह्या व्हॅल्यू आहेत पोलवरची आणि इक्वेटरवरची. ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या आहेत. सिमिलरली समजा आपण पृष्ठभागावर नाही आहेत, आपण काय केलं की पृष्ठभागापासून जास्त उंचीवर चाललो म्हणजे आपण डोंगर चढायला लागलो, हिल्स चढायला लागलो, पर्वत चढायला लागलो, त्यावेळी आपण काय होणार आहे की त्याचं जे सेंटर असेल त्या सेंटर पासून आपण समजा इथे पर्वत असेल तर या पर्वताला आपण चढायला लागलो तर ह्या सेंटर पासूनचे आपलं जे डिस्टन्स आहे ते काय होत जाणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे. बरोबर, मग जर सेंटर पासूनचं डिस्टन्स जसं जसं इन्क्रीज होत जाईल तर इथे रेडियस काय होत जाणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे रेडियस जर इन्क्रीज झाली तर जी ची व्हॅल्यू काय होत जाणार आहे डिक्रीज होत जाणार आहे. कारण ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तीच गोष्ट मी इथे लिहिते की एक पहिला पॉइंट पाहिला आपण जी ऍट सरफेस आणि त्यामध्ये आपण जीच्या दोन व्हॅल्यू सांगितल्या. एक जी ऍट पोल ती आली होती आपली 9.7. जी ऍट पोल चपटी आहे तर रेडियस काय झालेली होती आपली कमी झाली होती. जी ची व्हॅल्यू वाढलेली होती तर ती किती आली होती आपली 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि दुसरी व्हॅल्यू आपण बघितली जी ऍट इक्वेटर ती किती आली होती आपली तर इक्वेटरला रेडियस इन्क्रीज झाली म्हणजे जी डिक्रीज झाला ती आली होती आपली 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि दुसरा जो पॉइंट आहे की ॲज रेडियस इन्क्रीजेस रेडियस जशी वाढणार आहे तशी ही जी ची व्हॅल्यू काय होणार आहे तर डिक्रीज होत जाणार आहे. तर इथे रेडियस म्हणण्याऐवजी आपण हाईट म्हणूयात की रेडियस काय आहे तर त्रिज्या आहे त्याची. पृथ्वीच्या सरफेस पासून हाईट जशी वाढत जाणार आहे तशी जी ची व्हॅल्यू कमी होत जाणार आहे. मग आता वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण कशा काढायच्या की समजा इथे माउंटेन आहे तर तुम्हाला काय केलेलं असतं बऱ्याच वेळेस की या सरफेस पासूनचं जे अंतर आहे त्या माउंटेनचं हाईट जी आहे ती दिलेली असेल. समजा इथे हाईट दिलेली असेल की ही किती आहे की 500 मीटर हाईट आहे. ओके, 500 मीटर हाईट आहे. मग अशा ठिकाणी व्हॅल्यूज कशा काढायच्या जीच्या तर जीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. जीचा फॉर्म्युला काय आहे जी स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन
आर स्क्वेअर. ओके, आर म्हणजे ती रेडियस होती, सेंटर पासूनचं डिस्टन्स होतं. पण इथे सेंटर पासूनचं डिस्टन्स इन्क्रीज झालं. ते किती आहे, जर हे आर असेल आणि हे जर एच असेल तर ते डिस्टन्स किती झालं, आर प्लस एच, म्हणजे ती रेडियस प्लस हाईट. म्हणून मग इथे आपण काय करणार, इथे आर प्लस एच टाकणार आहे आणि त्याचा स्क्वेअर करणार. म्हणजे रेडियस आपण टाकणार इथे व्हॅल्यू किती टाकलेली आपण 6.4 × 10⁻⁶ प्लस हाईट किती 500 मीटर त्याच्यात ऍड करायचे, त्याचा स्क्वेअर करायचा आणि जे व्हॅल्यू असेल ती घ्यायची. ओके, समजलं इथपर्यंत. तेव्हा तुम्हाला जीच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू मिळतील. म्हणजे हाईट जसं जसं आपण जास्त हाईटवर जाणार आहे, समजा आपण विमानात असू तर विमान अजून जास्त हाईटवर आहे, ते पृथ्वीच्या म्हणजे जे डोंगर असतील किंवा माउंटेन्स असतील त्या माउंटेनच्याही वरतून जातं. म्हणून त्या हाईटला जीची व्हॅल्यू अजून जास्त कमी झालेली असेल, म्हणजे ग्रॅव्हिटेशन जे आहे पृथ्वीचं ते खूप कमी असणार आहे. ओके, जीची व्हॅल्यू कमी असणार आहे. जी कमी असणार आहे म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा दुसरा फॉर्म्युला आज आपण शिकलो तो काय होता, mg. ज्या अर्थी जी कमी आहे त्या अर्थी जसे हाईट इन्क्रीज होत जाणार आहे तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. ओके, आणि जसं आपण परत पृथ्वीच्या सरफेसच्या जवळ येऊ तसं तसं काय होणार आहे, परत एकदा जीची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाणार आहे. सरफेसवर आल्यानंतर ती अप्रॉक्सिमेटली 9.8च्या दरम्यान असणार आहे. ठीक. आणि तिसरा जो पॉइंट आहे की ऍट डेप्थ म्हणजे खोलीनुसार जीची व्हॅल्यू कशी बदलते. म्हणजे जसं जसं आपण खोल जाणार आहे तसं तसं जीची व्हॅल्यू कशी चेंज होणार आहे. तर आता त्यासाठी आपण एक इथे असं समजूयात की इथून मी कशी चालली आहे, आत चालली आहे, आता सेंटरच्या दिशेने चालले आपण पृथ्वीच्या सेंटरमध्ये. समजा सेंटरमध्ये एक होल क्रिएट केलं, टनल तयार केलं, टनल म्हणजे बोगदा तयार केला आणि त्यामधून तुम्ही खाली चाललाय. तर काय होतं की ह्या पार्टला तुम्ही पोहोचल्यानंतर पृथ्वीचा जो बाकीचा जो पार्ट होता इथून बाहेरचा, ह्या स्पिअरच्या बाहेरचा जो पार्ट होता तो ह्या पॉइंटला ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय करत नाही. तो काय करतो, ह्या पॉइंटला ज्यावेळेस तुम्ही पोहोचता त्यावेळेस फक्त हा स्पिअर जो असेल, उरलेला स्पिअर, तोच काय करणार आहे, ह्या पॉइंटला जी पण वस्तू असणार आहे त्या पॉइंटवर ग्रॅव्हिटेशन अप्लाय करणार आहे. मग समजा पूर्ण स्पिअर आहे तुमचा, त्या स्पिअरचा काहीतरी मास आहे, जसं जसं तुम्ही खोलीवर जाणार आहे तर बाहेरचं जे मास आहे ते त्याच्यावर अफेक्ट करणार नाही. म्हणजे मासची किंमत काय झाली, इथे कमी झाली. जर मासची किंमत कमी होत असेल तर जीची किंमत काय होणार आहे, कमी होणार आहे. पण त्याचबरोबर काय होतं की रेडियस कमी होतीये, रेडियस पण कमी होतीये. जर रेडियस कमी झाली तर जीची किंमत वाढणार आहे. म्हणजे मास आणि रेडियस या दोन्ही गोष्टींवर त्यावेळेस जीची किंमत डिपेंड असणार आहे, किती ऍक्च्युअली कमी होणार आहे की वाढणार आहे. इथं काय सांगतंय की मास जे आहे ती जीची किंमत कमी करणार आहे, पण रेडियस कमी होतीये म्हणजे जीची किंमत वाढणार आहे. मग त्या ह्या दोन्हीचं संतुलन होऊन जीची तुम्हाला एक फायनल किंमत मिळणार आहे. त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल की फॉर्म्युला जो असेल तो जी इथे अर्थचा मास ऍट डेप्थला आपल्याला अर्थचा मास घेता येणार नाही, की त्या डेप्थला जे मास असेल ते मास तुम्हाला कन्सिडर करावे लागेल, डिवाइडेड बाय रेडियस किती असेल तर आर मायनस, समजा आपण ऍट हाईट सरफेस पासून एच डेप्थला गेलो किंवा डी डेप्थला गेलो असं म्हणूयात की हा जो पॉइंट आहे डी फॉर डेप्थ, डी पॉइंटला गेलो, एंटर केलं आपण आतमध्ये, तर इथे काय येईल स्क्वेअर. त्या पद्धतीने ते इक्वेशन चेंज होईल की हे झालं जी ऍट हाईट आणि हे झालं जी ऍट डेप्थ. काय आलं, जी एम, डी म्हणजे सफिक्स इथे डी ने मल्टिप्लाय नाही करायचं आपल्याला. मास ऍट डेप्थ, या डेप्थला जे मास असणार आहे इफेक्टिव्ह मास, ती मासची किंमत घ्यायची अर्थची. आणि आर आता इथे प्लस यायचे, मी मायनस डी का घेतलंय कारण रेडियस कमी झाली, त्या रेडियस मधून आपल्याला ती व्हॅल्यू जी डेप्थला आपण पोहोचलोय ती व्हॅल्यू कमी करावी लागेल, तिचा स्क्वेअर. ही झाली त्या डेप्थची जीची व्हॅल्यू. ओके, समजले. तर अशा तीन ह्याच्यानुसार ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या जीच्या चेंज होणार आहे. एक ऍट द सरफेसला पोलला वेगळी, इक्वेटरला वेगळी, कारण सरफेसवर आरच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत. दुसरं हाईटनुसार जीची व्हॅल्यू बदलणार आहे. हाईट वाढत जाते म्हणजे रेडियस आर प्लस एच डिनॉमिनेटर जो आहे तो वाढत जातो, म्हणून जी कमी कमी होत जाणार आहे. आणि डेप्थला जसं जसं जाऊ त्यावेळेस ह्या फॉर्म्युलेनुसार तुम्हाला जीची व्हॅल्यू काढावी लागणार. समजलंय? ठीक. इथे आज आपण थांबूया. नेक्स्ट पार्ट जो आहे नेक्स्ट लेक्चरला तो आपण मास आणि वेट काय आहे, त्यामध्ये काय रिलेशन आहे आणि फ्री फॉल म्हणजे काय, म्हणजेच मुक्तपणे एखादी वस्तू जी आहे ती ज्यावेळी खाली पडते म्हणजे नेमकी काय होतं. एखादी वस्तू मी सोडून दिली, तिच्यावर कुठलाच फोर्स लावला नाही तर ती मुक्तपणे खाली पडणार आहे. ओके, तर त्यावेळी तिच्यावर कोणत्या प्रकारचे फोर्सेस प्रेझेंट असतात किंवा त्याचं ॲक्सेलरेशन काय असू शकतं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर मास म्हणजे काय, तर वस्तुमान. आणि वेट म्हणजे काय, तर वेट म्हणजे वजन. आणि आपण डेली लँग्वेज मध्ये काय म्हणतो की त्याचं वजन किती आहे, की 30 किलो आहे किंवा 35 किलो आहे. परंतु फिजिक्समध्ये वजन आणि वस्तुमान ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जे तुम्ही म्हणता ना वजन 30 किलो आहे, ते वजन नाही ऍक्च्युली, ते फिजिक्समध्ये त्याला वस्तुमान असं म्हटलं जातं की वस्तुमान 30 किलो आहे आणि वजन याचा फॉर्म्युला वेगळा आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत.